शौर्यातील चिलवण. तर आज मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. त्या गोष्टीचं नाव आहे भाऊ बहिणीतील भांडण. म्हणजे छोट्या भाऊ बहिणीतील भांडण. काय असतं? दोन छोटे भाऊ बहिणी असतात. त्याच्यातला एक भाऊ मोठा असतो. मग ते दोघं सोबतच शाळेला जातात, सोबतच खातात, पितात, खेळतात, मजा करतात. मग ते थोडे मोठे झाले, त्यांना त्यांच्या सौंदर्याबाबत समज. मग त्यांच्या सौंदर्याबाबत समजल्यानंतर जो मोठा भाऊ असतो तो मग तासन तास असाच उभा असतो आरशासमोर स्वतःचं सौंदर्य बघत. मग एका दिवसाची अशीच गोष्ट आहे मित्रांनो. एक दिवस काय झालं, भाऊ तसा आरशाकडे बघत बसला होता. आवरून झालं होतं, शाळेला जायचं होतं. दादा चलणार रे, आपल्याला जायचं, चलणार रे. थांब ग, मी एवढा सुंदर आहे मला बघू दे. तू एवढी सुंदर नाहीस म्हणून तू कुठं बघत. तो भाऊ म्हणा, बहिणीचं मन दुखावलं. त्याच्यामुळे बहीण आता त्याच्याशी बोलायचं बंद केलं. मग आता एकटी शाळेत जात होती, एकटी खात होती, एकटी होती. मग आता भाऊ जो होता तो आता तिला रोज चिडवायचा की मी सुंदर, बहीण कुरूप, मी सुंदर, माझी बहीण कुरूप, असं तिला रोज शाळेत जाताना तो चिडवायचा. मग हे सगळं त्यांची आई बघत होती. मग एक दिवशी काय झालं, त्यांच्या आईने बाबांना सांगितलं. मग बाबा जेवणानंतर मुलांना म्हणाले दोघांना, दोघे इकडे या. मग दोघं बाबांच्या बाजूला बसले. मग बाबा म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ते एका राज्याची गोष्ट आहे. राज्याचे दोन राजकुमार असतात. एक खूप सुंदर असतो तर एक कुरूप असतो. दिसायला खूप कुरूप असतो. पण जो सुंदर राजकुमार असतो त्याला खूप त्याच्या सौंदर्याचा गर्व असतो. आणि जो कुरूप असतो तो चांगल्या स्वभावाचा असतो. तो सगळ्यांना समजून घेणारा असतो. पण जो सौंदर्यवान असतो त्याला खूप असा गर्व होता, म्हणून तो चांगल्या एवढा स्वभावाचा नव्हता. मग राज्याला तो कुरूपच आवडायचा. म्हणून पुढे जाऊन राज्याचा नवा राजा तो कुरूप राजकुमारच बनला, कारण की तो चांगल्या स्वभावाचा होता. म्हणून तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की फक्त असणंच एवढंच काफी नाहीये, त्याच्यात तेवढे चांगले गुणही पाहिजे. मग बाबा त्या बहिणीला म्हणाले की तू कुरूप आहेस पण तुझ्यात खूप चांगले गुण आहेत. आणि मग भावाला म्हणाले, आतापासून तू कधीच तिला चिडवायचं नाही. दोघात वापस झाली. तर मित्रांनो, इथे जी गोष्ट संपते याचं तात्पर्य काय हे की फक्त चांगले दिसणं एवढं नाही, काफी नाहीये, तेवढे चांगले गुणही आपल्यात पाहिजे. तर मित्रांनो, जर ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.